शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही। आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू, पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारू दारूचा मुद्दा गाजणार, राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचकटी, पुण्यातील विषारू दारूने घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध, हे मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत। 2027 ची जनगणनातील डेटा सरकारसाठी डोकेदुखी, घरोघरी नळ, उज्ज्वला योजनांची पोलखोल। भारत सरकारने संपूर्ण देश उघड्यावर शौचमुक्त असल्याचं अधिकृतपणे घोषित केलेलं आहे, त्यामुळे शौचालय नसलेलं घर घोषित करणं आता शक्य नाही। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देशातील सुमारे 82% घरांना फिल्टर केलेलं नळाचं पाणी पुरवण्याची घोषणा केली, त्यामुळे घरात नळ नाही असा दावा करता येणार नाही। उज्ज्वला योजनेसोबतच लाकडी इंधनमुक्त असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट, 2024-25च्या तुलनेत यंदा नोंदणी कमी, कारण शोधण्याची आवश्यकता। महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या कुटुंबातील 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 1 किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो। 1 मुलगा किंवा 1 मुलगी असलेल्या कुटुंबातील मुलीला देखील या योजनेचा लाभ मिळत असतो। योजनेबाबतची अपुरी माहिती, अर्ज प्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव, तसंच पात्र लाभार्थ्यांपर्यंत माहिती न पोहोचवणं ही कारणे यामागची असू शकतात। होर्मुझ सामुद्रधुनी बंद, इराणची घोषणा, वाहतूक सुरू असल्याचा मात्र अमेरिकेचा दावा। इराणच्या लष्कराने पुन्हा एकदा या महत्त्वाच्या जलमार्गातून सागरी वाहतूक बंद केल्याचं जाहीर केलं, तर अमेरिकन लष्कराने जहाजांची वाहतूक सुरू असल्याचं सांगितलं, त्यामुळे अमेरिका आणि इराण शांतता करारातील एक महत्त्वाचा मुद्दा अनिश्चिततेमध्ये अडकलाय। 23 जून पासून महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार। पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सूनला शक्यता जाणवते। तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, तर 23 आणि 24 जून रोजी कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये महाघोटाळा, तपासणीमध्ये धक्कादायक प्रकार उघड, 16,000पैकी 9,500 दावे नाशिक येथील। चौकशीमधील खासगी रुग्णालयांनी अस्तित्वात नसलेल्या किंवा उपचार न घेतलेल्या रुग्णांच्या नावावर शस्त्रक्रिया दाखवून आर्थिक दावे उचलल्याचा संशय आहे। रुग्णांची कागदपत्रे, उपचारांच्या नोंदी, शस्त्रक्रियांचे अहवाल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये विसंगती आढळून आल्याचं समजतंय। तपासणीमध्ये राज्यातील 16,000 दावे आणि शस्त्रक्रियांची संशयित नोंद आढळून आली, त्यापैकी 9,500 प्रकरणे ही नाशिक जिल्ह्यातील आहेत। विदर्भावर चिंतेचे ढग, पाऊस हरवला कुठे, 23 वर्षांमध्ये 9व्यांदा उशिरा आगमनाची स्थिती, खरीप हंगाम धोक्यात, पाणी टंचाईच्या संकटाची चाहूल। अवजार अनुदानासाठी 76,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये प्रलंबित, 33,62,000 अर्जांबाबत मात्र संभ्रम। कांदा खरेदी दर धोरणामधील विसंगतीमुळे शेतकऱ्यांची कोंडी, बाजारभावापेक्षा केंद्राकडून कमी दर देण्याचा हा चौथ्यांदाचा प्रकार। केंद्र सरकारने शुक्रवारी चौथ्यांदा सुधारित खरेदी दर जाहीर केले, ते प्रति क्विंटल 1730 रुपये निश्चित करण्यात आले, मात्र हे दर खुल्या बाजारातील दरांपेक्षा सरासरी 500 ते 600 रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। बचत गटाला 1 रुपया दराने मिळणार सरकारी पडीक जमीन, ग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्वांसाठी सरकारचा मोठा निर्णय। शासनाने या जमिनीच्या वापराबाबत आणि कालावधीबाबत काही अटी आणि नियम निश्चित केलेत। जनावरांच्या चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी ही जमीन 3 वर्षांच्या कालावधीसाठी वापरता येईल, तर बांबूच्या उत्पादनासाठी या जमिनीचा वापर 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी करता येणार आहे। याशिवाय संबंधित जमिनीवर आधुनिक नर्सरी उभारणी करणे, तसंच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसाठी आवश्यक कच्च्या मालाचे उत्पादन घेण्याची खुली मुभा महिलांना देण्यात आलेली आहे। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, आमदार बच्चू कडू यांची अपेक्षा, 2029 हे शिवसेनेचे पर्व राहील। वैजापूरच्या गोदामातून तब्बल 130 क्विंटल मका चोरीला, धान्य चोरीने खळबळ, प्रशासकीय यंत्रणेमध्ये खळबळ उडाली, गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर। सरकारी धान्याच्या या मोठ्या चोरीमुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणावर अनेक गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत। लगीनगाईने मंगल कार्यालय झाले फुल, दोंडे जेवणानंतर विवाह सोहळ्यांना धडाका, लग्नसराईने वेग घेतला। शासकीय कांदा खरेदी 1,730 रुपये दराने, बफर स्टॉकसाठी केंद्र शासनाकडून खरेदी दरामध्ये वाढ। नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये केवळ 5.23 TMC साठा, नीरा खोऱ्यामधील शेतकऱ्यांची चिंता वाढली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीरा, देवधर, वीर, भाटघर आणि गुंजवणी या 4ही धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याचे चित्र समोर आले।
अल निनोला जलताराने ब्रेक. सोलापूर जिल्ह्यामध्ये 30,000 जलसंधारण प्रकल्प, प्रत्येक ठिकाणी 30 जलतारा अनिवार्य. पावसाचं वाहून जाणारं पाणी थेट जमिनीमध्ये मुरवून विहिरी, बोरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी वाढवणं हा मुख्य उद्देश आहे. पावसाचं प्रमाण कमी असताना देखील जमिनीखालील पाणीसाठा टिकून ठेवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार आहे. भंडाऱ्यामध्ये उन्हाळी धान पीक खरेदीचा विक्रम. जिल्ह्यातील 266 केंद्रांवर शुक्रवारपर्यंत 28.93 लाख क्विंटल खरेदी पूर्ण. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती. 25 जूनपासून पावसाला सुरुवात होणार. 1 जुलैपासून मान्सून पूर्णपणे सक्रिय. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील मान्सूनला गती मिळण्याची शक्यता आहे. 25 जूनपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार असून 1 जुलैपासून मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामध्ये 37,52,000 लस मात्रांचे वाटप सुरू. लसीकरण मोहिमेला वेग. लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. गायवर्ग पशुधनाला लंपी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. आषाढीसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस. गावागावातून सेवा. महिला आणि ज्येष्ठांना सवलत कायम. 40 जण किंवा त्याहून अधिक भाविकांनी मागणी केल्यास गावातून थेट पंढरपूरसाठी बस उपलब्ध होणार असून प्रवासामध्ये शासनाच्या सर्व सवलती लागू राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आता आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची आशा. पावसाने मारलेल्या दडीचे कोडे उलगडणार. पाऊस बरसण्याचा अंदाज खरा ठरणार. दिनांक 22 जून रोजी दुपारपासून आद्रा नक्षत्र सुरू होत असून त्याचं वाहन गाढव आहे, त्यामुळे पावसाचं आगमन होईल. अगोदर नारपाडचं पाणी, नंतर कालवा विस्तार. नाशिक जिल्ह्यातील लखमापूरला गिरवा डावा कालवा विस्तारीकरण विरोधामध्ये शेतकरी आक्रमक. बैलगाडा शर्यतीत मराठवाड्याचे शक्ती प्रदर्शन. पश्चिम महाराष्ट्राच्या वर्चस्वाला आव्हान. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राची एकजूट. शरणापुरामध्ये हिंद केसरीची रंगत. यंदा सोलापूर जिल्ह्यातील 269 गावांना पुराच्या संभाव्य धोक्याची शक्यता. 3 नव्या रेस्क्यू बोटची मागणी. सिद्धेश्वर तलावामध्ये बचाव सराव सुरू. आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट. तात्पुरते प्रमाणपत्र असलेले लाभार्थी आले थेट मदतीच्या कक्षेमध्ये. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा निर्णय. अखेर अनुदानाचा मार्ग मोकळा. तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा बंद करण्यात आलेला लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पाऊस गायब. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावातील 10 धरणे कोरडी तर पैठणमध्ये 42 टँकर सुरू. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. गावोगावी छोटी आणि मोठी धरणे आटल्यामुळे जलसंकट कायम. तालुक्यातील काही गावांना पाणी पोहोचण्यासाठी टँकर्सना 80 ते 110 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. उपाययोजना म्हणून 7 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. जूनच्या 20 दिवसांमध्ये सोने 8,000 तर चांदी 30,000 स्वस्त. अवघ्या 20 दिवसांमध्ये सोन्याचे दर 8,000 रुपयांनी आणि चांदीचे दर 30,000 रुपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील दरांचा अंदाज अजून कमी होण्याचा आहे. पडरे पाण्या म्हणत बळीराजाची बाबाळाकडे आज. भीमाशंकरच्या भात शिवारांवर दुष्काळाचं सावट. महिन्याभरापूर्वी पेरणी पूर्ण. पावसाअभावी भात रोपे करपू लागलेत. मान्सूनची दडी. सिल्लोडचे मिरची आणि आले उत्पादक शेतकरी संकटामध्ये. 103 गावांमधील हजारो हेक्टरवरील नगदी पिकं संक्रांत. विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्या. विदर्भात पीएनजी प्रकल्पाला गती. सिलेंडर मुक्त घराकडे वाटचाल. अमरावतीसह अकोला आणि भंडाऱ्यामध्ये सुरू होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.